जालन्यात महावीर ढक्का यांना पाचव्यांदा प्रभाग 9 मधून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली उमेदवारी। महावीर ढक्का यांनी वाचला विकास कामाचा पाढा। जालना शहरात हो घातलेली महापालिका निवडणूक प्रचाराचा जोर वाढला आहे। एकूण 16 मधून अनेक दिग्गज उमेदवार मैदानात आहेत। त्यातून भाजपचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी महावीर ढक्का यांना पाचव्यांदा उमेदवारी दिली आहे। माजी नगरसेवक महावीर ढक्का यांच्यासोबत भाजपकडून इतर 3 उमेदवार आणि शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्यासह शिवसेनेचे इतर 3 उमेदवार यांच्यात मुख्य लढत होणार आहे। त्यातच माजी नगरसेवक महावीर ढक्का यांनी विकास कामाचा पाढा वाचला। दरम्यान आपण केलेल्या विकास कामाच्या जोरावर पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी महावीर ढक्का यांनी दिली आहे। नमस्कार, मी महावीर रामकुमार ढक्का। माझी ही 5व्यांदा निवडणूक आहे। मी वार्डमध्ये 25 ते 26 ओपन पेसला वॉल कंपाऊंड मारलेले, 5 ते 7 चौकाचे सुशोभीकरण केलेले, मी प्रत्येक समाजासाठी सभागृह बांधून दिलेले, मी 10-12 हायमॅक्स लावून दिलेले, लाईटचे नवीन पोल 350 नवीन पोल मी माझ्या प्रभागामध्ये लावलेले। त्याच्यानंतर मी खर्चाने 22 मंदिर बांधून दिलेले, रोड नाल्या आणि पाण्याची पाईपलाईन यांची तर गिनतीच नाही आपल्याकडं। यानंतर भविष्यात जे ओपन पेस राहिलेले 2000 प्रभाग 9 मध्ये 7-8 जे बी राहिले त्याचा बी विकास करणार आहे। प्रत्येक जिथं लोकल आवश्यकता असेल तिथं ओपन जिम करून देणार आहे, काही सभागृह करून देणार आहे, जागून टॅग करून देणार आहे। और जे आरसीसी नाले है, मी पहिले 3000 मीटर नाले आरसीसी बांधलेले सगळ्यात जास्त जालना शहरात। आता जे राहिलेले 2-3 ते बी मी लवकरच निवडून, एकदा लोकांनी संधी दिली निवडून आलो तर हे बी काम करून देणार आहे। माझ्या सोबत विक्रांत, महावीर ढक्का, किशोरजी गरदास, आमची निशाणी कमळाचं फूल आहे। बीजेपी कोण उमेदवारी भेटलेली आम्हाला। एकदा लोकांनी अजून एकदा संधी दिली तर प्रभाग क्रमांक 9 जालना शहरात 1 नंबरचा वार्ड 2च वर्षात करून दाखवी। माझी मुख्य लढत शहर प्रमुख विष्णू पाचफुले त्याच्या माझ्या समोर आहे, विक्रांत ढक्का समोर, शुभम टेकाळे म्हणून शिवसेना कोण आहे, और मंगला गरदास याच्या समोर विष्णू पाचफुलेची पत्नी आहे, ते शिवसेना कडून आहे। और देठे माझ्या आमच्या कमळाच्या फुलाकडून आहे दुसरे, त्याच्या समोर राखी ठाकूर म्हणून शिवसेनेकडून उभी आहे।